तू क्या तुम्ही नभातली सख्या प्रिया सहित सुरील गुप्त करे आले अधीर मन झाले घुरघुर घातलेली सुंदरी नाचीची माली कोणी निघाली बदलापूर शहरातील युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांच्या संकल्पनेतून शिवसेना शहर शाखा व महिला आघाडी बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त बदलापूरची स्वर सम्राज्ञी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 80हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेचा सेमीफायनल राऊंड नुकताच पार पडला. तर 8 मार्च रोजी दत्त चौक येथे या स्पर्धेचा फायनल राऊंड होणार असून बदलापूरच्या स्वर सम्राज्ञीची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेसोबतच अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा होणार आहे आणि सर्वप्रथम ठिकाण सांगतो मी. ठिकाण तुषार बेंबळकर यांचं ऑफिस जवळचं ग्राउंड दत्त चौकात बदलापूर पश्चिमेकडील पाण्याची टाकी जवळचं. तर रूपरेषा कार्यक्रमाची अशी असणार आहे की सर्वप्रथम 4 ते 6 वाजता संगीत खुर्ची कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यात सर्व महिलांना भाग घेता येईल. त्यानंतर आज जसं की तुम्ही बघत असाल की कॅरिओके स्पर्धा ती आयोजित करण्यात आलेली आहे. तर कमीत कमी 80 ते 90 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आज त्याचं सेमीफायनल होत आहे. त्याच्यामधनं 25 स्पर्धक निवडले जातील आणि 8 मार्चच्या दिवशी 25 स्पर्धकांमध्ये फायनल अशी कॉम्पिटिशन ही त्या दिवशी पार पडणार आहे. आणि नुसतं कार्यक्रमच नव्हे तर बदलापूरचे जे महिला आहेत जे म्हणजे कलाकार असू द्या. आज तुम्ही बघत असाल जे भाजी विक्रेते महिला असतात, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काही नर्स आहेत, त्यानंतर नगरपालिकेत महिला कर्मचारी आहेत. तर यांचं देखील शिवसेना पक्षातर्फे त्यांचं सन्मान करण्यात येणार आहे. आणि नुसतं पश्चिमेकडील नाही तर आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. एक पूर्वेकडील आणि एक पश्चिमेकडील असे दोन्ही भागात एक महिला अशी निवड करण्यात येणार आहे. तर त्यांचाही त्या दिवशी सन्मान करण्यात येणार आहे. आणि अतिशय म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. आणि जे म्हणतात हाय क्लास जजसुद्धा आज तुम्ही बघू शकाल इथे उपस्थित आहेत आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आज ते लोक उपस्थित असणार आहे. तर म्हणजे कुठेही कुणावर अन्याय होऊ नये असा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने 8 तारखेला हा पार पडणार आहे. जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार माझा. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज इथे गायन स्वर सम्राज्ञी म्हणून आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शहर शाखेमधून. तर मी एवढं सांगू इच्छिते आज 80 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि 80 स्पर्धकांमधून आपण त्यांची निवड करायची आणि आपल्याला त्यांच्यासाठी जे काही गायन असे उत्कृष्ट प्रतिसाद त्यांना मिळणार आहे आणि त्यांचं नाव चांगलं लौकिक होणार आहे आणि त्यामुळे आपण त्याच्यातून त्यांची निवड होऊन त्यांना आता असं आपण बक्षीस देणार आहोत त्याच्यातून 25 स्पर्धकांना. तर आणि या बदलापूरमध्ये जे काही महिला आपल्या असतील ज्या कार्यक्षेत्रात पुढाकाराने असे काम करत आहेत, काय नवीन भाजीवाले असतील, रिक्षाचालक असतील, दवाखान्यातील सर्व नर्सेस असतील, त्यांना आपणही बक्षिसं देणार आहोत. तर त्यासाठी आपण त्यांचंही या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचंही अभिनंदन करणार आहे. ह्या सेमीफायनल राऊंडमध्ये जवळजवळ 80 स्पर्धक होते. खरं तर मला असं वाटतं गेली 8 वर्ष मला हे सांस्कृतिक पद मिळाल्यानंतर वामनदादांबरोबर मी काम केलं तेव्हा त्यांनी मला मनसोक्त सगळ्या गोष्टी करायला परमिशन दिलं. त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप नव्हता. आणि मला असं वाटतं मी श्रावण क्वीन, पाककला, मी आणि माझ्या व्यथा असे बरेच कार्यक्रम आम्ही आयोजित केले. आणि आज संजय जाधव आणि अभिषेक जाधव यांच्या आयोजनामार्फत आम्ही आज बदलापूरची स्वर सम्राज्ञी हा एक नवीन कार्यक्रम आज लोकांच्या पुढे सादर करत आहोत आणि त्याला प्रतिसाद खूप प्रमाणात मिळाला. आणि मला असं वाटतं ही गोष्ट जेव्हा मी काल दादांबरोबर बोलले तेव्हा दादा म्हणाले की नक्की मॅडम आपण तुमच्याबरोबर आज बदलापूरचे फक्त लेडीजच नाही तर मेल लोकांना सुद्धा घेऊन हा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करूया. खरंच मी सगळ्या
आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देते आणि आज जास्तीत जास्त वेळ काढून मीनाताई इथे उपलब्ध झाल्या त्यांचे पण खूप मनापासून आभार. अभिजित पण आता आमच्यासोबत बरोबर 3 वाजल्यापासून इथे आहे आणि गेले 4 दिवस तो पण खूप चांगल्या प्रकारे धडपड करतो आणि खूप छान तरुण त्याचं नेतृत्व आहे आणि खूप चांगली तो सहकार्य पण करतो. आज माझ्यासोबत माझ्या असलेल्या सगळ्या मैत्रिणी नेहमीच माझ्यासोबत असतात. ऋषालीताई गोगावले गेली मला असं वाटतं 20 वर्ष शहर अध्यक्ष पदावर आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र गेली कित्येक वर्ष आमचे शिवसेना पक्ष आणि आमचे शिवसेना शहर प्रमुख आणि आमचे आता विद्यमान नगरसेवक वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि अतिशय सक्सेसफुली किंवा अतिशय यशस्वीपणे आम्ही आजपर्यंत करत आलो आहे. त्याचप्रमाणे ह्यावर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्यावर्षी आम्हाला संजयदादा जाधव आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक जाधव यांचंही मार्गदर्शन, यांचंही आयोजक म्हणून जे काही सहकार्य लाभलं आहे त्यांनी अजून आम्हाला हा कार्यक्रम करण्याचा उत्साह आलेला आहे. आत्ताच सेमीफायनलमध्ये इतके स्पर्धक झालेले आहेत, त्याची रंगत आत्ताच चढलेली आहे. तर फायनलचा कार्यक्रम बघायला बदलापूरच्या सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावं. महिलांचा कार्यक्रम आहे, जास्तीत जास्त महिलांनी तर यावंच, पण सगळ्यांनीच यावं. आणि ह्याच्याचबरोबर आम्ही काही समाजातले जे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे. मग तो चतुर्थ श्रेणीपासून पण आहे, म्हणजे ज्या चतुर्थ श्रेणीचे कार्य करतात त्या महिलांचं सुद्धा आहे. जसं काही हॉस्पिटलमधील आया असतील किंवा काही घरकाम करणाऱ्या व्यक्ती महिला असतील, त्यांच्याप्रमाणेच आम्ही डॉक्टर, वकील यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातल्या महिलांचा सत्कार पण ठेवला.